सर्वांना सलाम. आपण शास्त्र वचन प्रत्येकी आलटून पलटून वाचूया. यासाठी रोहिणी आपलं नेतृत्व करतील. आपण स्तोत्र 34 वाचूया. सर्वजन उभं. सुरू करा. परमेश्वराचा धन्यवाद. मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याची स्तव सतत असेल. माझ्या जीव परमेश्वराच्या ठारी प्रतिष्ठा मिळवी. ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची स्तुती द्या. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची माहिती बघूया. परमेश्वराला शरण येऊ आणि त्याने स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांच्या मुखे गजनी पदार्थ काढवायला नाही. जवळ माईक जवळ. ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांचे मुखे गजनी पदार्थ काढवायला नाही. या पानाप्रमाणे दावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून त्याला सोडवले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे या अनुभव घेऊन पहा. तर त्याच्यावर धाव देतो तो धन्य. परमेश्वराचे पवित्र जन त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही कोणी पडत नाही. तरुण सिंहासनाची वाट पडते व त्यांचे पाय होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाट पडत नाही. मुलांना या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावायला शिकले. सुख व्हावे म्हणून जीविताची इच्छा करणे. सुख भोगावे म्हणून जीवनाची इच्छा धारणा व दीर्घायुष्याची इच्छा धरणा असा मी शिकलो. व आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ गप्पी भाषणापासून आवड. वाईटाचा त्याग करा व बरीचे शांतीच्या इच्छासाठी प्रयत्न करा व तिचे अवलंबन करा. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकीकडे असतात. वाईट करणाऱ्यांच्या बुद्धीवर राहू नये. परमेश्वराने त्याचा नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो. त्यातले एकही नाही. दुष्टांचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानाचे ज्येष्ठ दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांचा जीवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय देणारा कोणीच नाही. आमेन. बसूया. आता आपण आपले साक्षी सांगूया. 2 किंवा 3 जण साक्ष सांगू शकतात. समोर येऊ. कोणाला साक्ष नाही घ्या. चला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही नम्र अंतकरणाने तुझ्या समोर येतो. तू पवित्र, न्यायी आणि दयाळू आहेस. आज तुझे वचन ऐकण्यासाठी आम्हाला एकत्र आणण्याबद्दल धन्यवाद. प्रभू, आमचे कान उघड की आम्ही ऐकू शकू आणि आमचे मने उघड की आम्ही समजू शकू. प्रत्येक विचलन, प्रत्येक ओझे आणि प्रत्येक
कठीणपणा दूर कर. तुझा पवित्र आत्मा आम्हाला दोषी ठरवो, सांत्वन करो आणि बदलो. धारणाच्या सत्याचा अभ्यास करताना आमची खरी अवस्था आम्हाला दाखव आणि तुझ्या कृपेचे महानता प्रकट कर. तुझे वचन स्पष्टपणे आणि सामर्थ्याने बोलू दे. कोणीही जसा आला तसंच परत जाऊ नये. हा वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. येशू ख्रिस्ता यांच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. वचन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला तुमचं मन शांत करण्यास सांगतो. हे फक्त आणखी एक संदेश नाही, हा अनंत काळाचा प्रश्न आहे. हा देवाशी असलेल्या तुमच्या नातेचे प्रश्न आहे. सहजपणे ऐकू नका. प्रभूला सांगा की तो तुमच्याशी व्यक्तिगतरित्या बोलो. तुम्ही अनेक वर्षे ख्रिस्ताबरोबर चालत असाल किंवा आज सत्य शोधत असाल, देवाला तुमच्या हृदयात कार्य करू द्या. आदर आणि अपेक्षेने आपण त्याच्या वचनाकडे वळूया. आजचा विषय आहे येशू ख्रिस्त आपला परिपूर्ण प्रायश्चित. येशू ख्रिस्त आपला परिपूर्ण प्रायश्चित. वचन वाचूया. रोमकरास पत्र 3:21 पासून 26 पर्यंत वाचूया. 21 पासून 26 पर्यंत. रोमकरास 3:21 पासून 26 वाचूया. आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेशाची साक्ष आहे. हे देवाने नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. यासाठीही पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असे असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. प्रिय मंडळी, आज आपण सुवार्ताच्या केंद्रस्थानी उभे आहोत. ख्रिस्ती धर्म केवळ धार्मिक विधी किंवा नैतिक जीवनाबद्दल नाही, तो आहे प्रायश्चित्ताबद्दल. पवित्र देव पापी मानवाला स्वतःची कसा पुन्हा जोडतो याबद्दल. इतिहासाच्या मध्यभागी एक क्रूस उभा आहे आणि त्या क्रूसावर मानवजातीच्या सर्वात मोठी समस्या पाप याच्या समाधान झाले. पहिला समस्या काय आहे? सर्वव्यापी पाप. सर्वव्यापी पाप. पुन्हा वाचूया. रोमकरास पत्र 3:23 वाचूया. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. सर्वांनी पाप केले आहे. पौलुस घोषित करतो की प्रत्येक मानव म्हणजे यहुदी आणि विदेशी देवासमोर दोषी आहे. पाप हे केवळ चुकीचे वर्तन नाही, ते देवाच्या अधिकाराविरुद्ध बंड आहे. वचन वाचूया. यशया 59:2.
वाचूया. परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे. तुमच्या पापांनी त्याचे मुख तुमच्यापासून लपवले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही. हा, अजून एक वचन वाचूया. हबक्कूक 1:13. हबक्कूक 1:13. जे डोळे इतके शुद्ध आहे की त्यांचा दुष्टपणा पाहत नाही, लोकांचे चुकीचे वागणे तू पाहू शकत नाही, मग त्या दुष्टाचा विजय तू कसा पाहू शकतोस? सज्जनांचा दुर्जन पराभव करतात, तेव्हा तू प्रतिकार का करत नाहीस? हा, देव पवित्र आहे, तो पाप सहन करू शकत नाही. पौलुस स्पष्ट सांगतो की प्रत्येक मनुष्य देवासमोर दोषी आहे. पाप म्हणजे फक्त चुकीचे कृत्य नव्हे, ते देवाविरुद्ध बंड आहे. पापाला शिक्षा आवश्यक आहे. उदाहरण, जर न्यायाधीशाने गुन्हेगाराला शिक्षा न देता सोडले तर तो अन्यायी आहे. न्यायाशिवाय प्रेम म्हणजे भ्रष्टाचार. दयाशिवाय न्याय म्हणजे विनाश. क्रूसावर न्याय आणि दया परिपूर्णपणे भेटतात. क्रूसावर न्याय आणि कृपा एकत्र येतात. दुसरा, सावली. जुन्या करारातील बलिदान व्यवस्था. जुन्या करारातील बलिदान व्यवस्था. वचन वाचूया. लवीय व्यवस्था 17:11. कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याशिवाय विधी नियम लावून दिले आहे. तुम्ही घेतलेल्या जीवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे. तुमच्या जीवाबद्दल प्रायश्चित्तासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे. हा, अजून एक वचन वाचूया. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय आणि वचन 4. दहा 4 वाचूया. कारण बैलाचे व शेळ्याचे रक्त पाप दूर करण्यास असमर्थ आहे. हा, जुन्या करारात प्राणी बळी दिले जात. महायाजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानी जात असे, पण हे बलिदान तात्पुरते होते. इब्रिकरास पत्र 10:4 सांगते की बैल आणि बकऱ्यांचं रक्त पाप कायमाचे दूर करू शकत नाही. ही व्यवस्था येणाऱ्या खऱ्या बलिदानाची सावली होती. तिसरा, पूर्तात देवाचे कोकरू येशू. देवाचे कोकरू येशू. वचन वाचूया. योहान 1:29. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. पहिला पत्रस 1:19. निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोरवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात. आमेन. योहान म्हणाला, हा पहा देवाचं कोकरू.
येशू निष्पाप होता, तो निर्दोष बलिदान होता, तोच खरे प्रायश्चित्त आहे. चौथा, प्रायश्चित्ताचं केंद्रबिंदू स्थानापन बलिदान. प्रायश्चित्ताचं केंद्रबिंदू स्थानापन बलिदान. वचन वाचूया, यशया 53 आणि वचन 5. 53:5 वाचूया. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आमेन. दुसरा कोरिन्थिकरास पत्र 5 आणि वचन 21. ज्यांचे ठायी पाप नव्हते त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्याच्याशी आपण संयुक्त होऊन परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे. येशू फक्त शहीद म्हणून मेला नाही, तो आपल्या जागी मेला. त्याने आपले पाप, आपला दोष, आपली शिक्षा स्वतःवर घेतली. उदाहरण, न्यायाधीशासमोर दोषी ठरवून उभे राहण्याच्या कल्पना करा. शिक्षा म्हणजे मृत्यूदंड. मग कोणीतरी पुढे येऊन म्हणतो, मी त्याच्या जागा घेईन. ते प्रतिस्थापन आहे. तोच क्रूस आहे. पाचवा, देवाचं क्रोधाचं समाधान. देवाच्या क्रोधाचे समाधान. वचन वाचूया, रोमियो 3 आणि 25. रोम 3:25. रोमकरास पत्र. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. आमेन. प्रायश्चित्त म्हणजे देवाचे धर्मी क्रोधाचं शमन. आपल्यावर येणारी शिक्षा ख्रिस्तावर आली. क्रूसावर देवाचे न्याय पूर्ण झाला. सहावा, येशू परिपूर्ण महायाजक. येशू परिपूर्ण महायाजक. वचन वाचूया, इब्रिकरास पत्र 9 आणि वचन 12. वचन 12. इब्रिकरास पत्र 9:12. आणि बकरे व बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्र स्थानात गेला व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे कारण मिळवून दिले. आमेन. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय आणि 12वे वचन. परंतु पापाबद्दल सर्वकालीन असा एकच यज्ञ अपूर्ण हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. जुना करारातील याजक रोज उभे राहून बलिदान देत असत. येशूने एकदाच स्वतःचे बलिदान दिले आणि बसला, कारण काम पूर्ण झाले. सातवा, पुनरुत्थान प्रायश्चित्त सिद्ध करते. पुनरुत्थान प्रायश्चित्त सिद्ध करते. रोमकरास 4 आणि वचन 25. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. पुनरुत्थान म्हणजे स्वर्गाची घोषणा. बलिदान स्वीकारले गेले आहे.
ख्रिस्ताचे 8वा ख्रिस्ताचं प्रायश्चित्ताचे परिणाम. ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताचे परिणाम. येशूमुळे न्याय ठरविले. येशूमुळे येशू आम्हाला मुक्त केले, पुन्हा जोडले, देवाची संताने बनवले. अंत में पूर्ण झाले. वाचूया आपण यूहन्ना 19 आणि वचन 30. येशूने आंग घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. हो, पूर्ण झाले म्हणजे कर्जा फेडले गेले, पाप दूर झाले, मार्ग उघडला गेला. अंतिम विचार आहे, स्वतःच्या प्रतियांवर अवलंबून राहू नका. पूर्ण विश्वास ख्रिस्तावर ठेवा. कृतज्ञतात आणि पवित्रतेत जागा. देवाचा न्याय पूर्ण झाला. देवाचे प्रेम प्रगट झाले. सैतानाचे पराभव झाला. तारण पूर्ण झाले. येशू हा अशंत प्रायश्चित्त नाही. येशूच परिपूर्ण आणि अंतिम प्रायश्चित्त आहे. चला आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, आज तुझ्या वचनातून आम्हाला जे काही शिकायला मिळाले त्याबद्दल आम्ही तुझे मनापूर्वक आभार मानतो. तुझे वचन जिवंत आहे, सामर्थ्यशाली आहे आणि आमच्या अंतःकरणात परिवर्तन घडविणार आहे. प्रभू येशू, आज जे सत्य आम्ही केले ते आमच्या मनात रजव. ते फक्त ऐकणारे न बनता कृती करणारे बना. आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुझी इच्छा पूर्ण होवो. आमच्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये तुझा तेज दिसू दे. पवित्र आत्म्या आम्हाला सामर्थ्य दे, मार्गदर्शन कर आणि या वचनानुसार चालण्यास मदत कर. जिथे आम्ही दुर्बल आहोत तिथे तू आम्हाला बळ दे. जिथे आम्ही संभ्रमात आहोत तिथे तू आम्हाला स्पष्टता दे. हे प्रभू, आजचे शिकवण आमच्या कुटुंबांमध्ये, मंडळीत आणि समाजात फळ देऊ दे. आम्हाला तुझ्या राज्याचं साक्षीदार बनव. आमचे जीवन तुझ्या गौरवासाठी वापर. ही सर्व प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने मागतो. आमेन. सर्व उभं प्रभूची प्रार्थना म्हणूया. सुरू करा. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पूर्ण जावो, तुझे राज्य येवो, तुझे स्वतः कसे आमची रोजची भाकर आम्हाला दे, जसे आमचे विरोध केलेल्या पापाची आम्ही क्षमा करतो, तसे आम्ही केलेल्या पापाची आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला त्यापासून वाचव. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. चला आशीर्वाद घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्माच्या सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमेन. सर्वांना सलाम. एकमेकांना अभिवादन करा. चला पुढच्या आठवड्यात भेटूया.
इसको बंद कीजिए।